आणि मग हातावरती त्याला पूर्णपणे मोठं केलं जातं आणि स्पेशल असे हे बघा खापरावरचेच. आम्ही याला फायनल करतोय. हे झालं इकडे फायनल डेकोरेशन. आलोय आम्ही इकडे ओतूर कळवण मध्ये. तर हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर मी प्रियंका, स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी व्लॉगमध्ये. तर आम्ही आलो आहोत आमच्या गावी म्हणजेच ओतूरला. तर आमच्याकडे इकडे छान असा आज एक प्रोग्राम आहे. तर तो काय, कोण गेस्ट येत आहे, आम्ही काय जेवणात बनवतो आणि महत्त्वाचं म्हणजे आज तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला मिळेल खापरचे मांडे. तर ते कसे बनवणार आहे हे तुम्ही व्लॉगच्या माध्यमातून बघत राहा. त्या अगोदर मी तुम्हाला आमचं जे ओतूरचं घर आहे त्याचं थोडं रिन्यू केलं आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवतेच. आणि इकडे गाथा पण रेडी झाली आहे. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग फ्रॉम ओतूर. हे बघा मस्त रांगोळी. सो ओतूर या ठिकाणी नानांनी मस्त देवपूजा केली आहे. सकाळचा स्वयंपाक पोळी होती. पोळ्या झाल्या गरम गरम. या ठिकाणी सकाळचा चहा होतोय. आज शेवग्याच्या शेंगांची काळी भाजी करायची आहे. सो त्याच्यासाठी इकडे कांदे पण भाजत ठेवले आणि ह्या शेंगा उकडले गेले. आम्ही चाललोय आता सॅम्पल घ्यायला. कशाचं सॅम्पल? लॅब मध्ये जातोय. इकडे आता मस्त शेवग्याच्या शेंगांची काळी भाजी बनवायची. त्याच्यासाठी मस्त मसाला भाजून घेते. आहे ना बाळा. आता इकडे भाजीला मस्त फोडणी देऊया. नाही आवडलं ना, का बरं नाही. असेल बरं का, तिच्या ऑलमोस्ट सगळेच कलर आहे बाई. या ठिकाणी चालला होता सकाळचा स्वयंपाक. खरं तर शेवग्याची जी काळी भाजी बनवायची होती काळ्या मसाल्याची, तर त्याचंही चाललं होतं. आणि साईड बाय साईड रात्रीच्या पण स्वयंपाकाची आम्हाला लगेचच तयारी करायची होती. सो मग हे कसं पटकन होईल हेच चाललं होतं. तर मग इकडे चांगला असा मसाला फ्राय करून घेतला. मसाला मिक्स केलाय. इकडे पाणी ठेवलंय गरम करत भाजीसाठी. बघा छान असा रंग आलाय, भाजीला मस्त झाली आहे. आणि लगेच सायमल्टेनियसली रात्री सार बनवायचा आहे. तर मग इकडे कांदे भाजत ठेवले आणि इकडे आईन त्यांनी उपवास पण पकडला आहे. साबुदाणा खिचडी पण बनवायची, साबुदाणे भिजत ठेवलेले. आणि हा मस्त रंग आलेला आहे बाई. मस्त असे आता रात्रीच्या ह्याच्यासाठी कांदे कापून ठेवते. इकडे मस्त असं आता खिचडी बनवायची. सो मग हे परतून घेते. बटाटे आधी चांगले शिजून घ्यायचे. वाफून घेतले वाफून. आज आम्ही किती 3 किलोच्या पुरणपोळ्या बनवणार आहे खापरच्या. तर इकडे मावशी बनवणार आहे. नानी पण बनवतात आमच्या. तर इकडे मस्त आता हे पीठ भिजवत आहे. मैदा आणि आपलं गव्हाचं जे पीठ असतं ते गाळून घेतलं आहे दोन्ही समप्रमाणात. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलं आहे आणि थोडीशी साखर. इकडे डाळ शिजत लावली आणि इकडे मस्त आता चांगली डाळ शिजून होईल. बघत राहा तुम्ही खापरच्या पुरणपोळ्या. ठिकाणी आम्ही चाललोय दोघी जावा मिळून खूप सारी शॉपिंग करायला, आमच्या ताईंसाठी भेटवस्तू घ्यायला आणि जे की आमच्या भाऊंना पण बरंच काही घ्यायचं आहे. तर आम्ही चाललोय. इकडे आमचं गाव ओतूरला आहे आणि आम्हाला ते सामान घ्यायला कळवणला जायला लागतं. सोबत आहे दादा आणि महेश दादा आहेत. तर ऑन द वे कळवण.
आलोय आम्ही इकडे ओतूर कळवणमध्ये. तर दुकान आहे कन्यादान. इकडे घ्यायचे आम्हाला ताईंसाठी मस्त असे वाण. सो बघा तुम्ही आम्ही काय घेतोय. मस्त असे खूप छान छान इकडे गिफ्ट देण्यासाठी बघू शकता तुम्ही. ताई आम्हाला छान छान वाण द्यायला दाखवा. खूप छान मस्त सर्व काही वेल ऑर्गनाइज आहे आणि आपण घेऊ पण शकतो. मस्त सगळं लावलेलं आहे. मला हे एक असं घ्यायचं आहे तडका देण्यासाठी. हे नॉनस्टिकमध्ये पण आहे. हो आम्ही याला फायनल करतोय. खूप छान आहे मस्त. कशासाठी आपण हे यूज करू शकतो. इकडं एवढं सर्व होतं. आणि असं रस वगैरे पण असं त्याच ते पण ठेवू शकतो. मी इकडे लिंबू शिकंजी घेतली. बाहेर खूप ऊन आहे बघू शकता तुम्ही. सो थंड काहीतरी. दादा चालले भाऊंना ड्रेस घ्यायला आणि आम्ही इकडे जातोय ताईंना थोडंसं कॉस्मेटिक वगैरे बँगल्स वगैरे घ्यायला. खूप जास्त ऊन आहे आणि आम्ही भर उन्हात फिरतोय. इथे थोडा भाजीपाला घ्यायचा होता जो की घेतलाय आता. ठिकाणी आम्ही थोडेसे फ्रुट्स घेतले आंबे आणि केळी. या ठिकाणी आम्ही आता आमच्या भाऊंसाठी ड्रेसची शॉपिंग करतोय. इकडे ऑलमोस्ट सर्व काही आम्हाला ते शॉपिंग करायची झाली. कारण की या गोष्टी तर आजच घ्यायच्या होत्या. आंबे आत्ताच घेतले तरच ते फ्रेशमध्ये चांगले असतील. सो आणि आता स्वयंपाक ते खूप छान असं डेकोरेशन करणार आहे. आणि घरी माझ्या सासू म्हणून नवीन कोण पाहुणे एवढ्या क्वांटिटीमध्ये 30 लोकांसाठी मस्त असा सार बनवला आहे. आणि इकडे भात पण लावला गेला आहे. इकडे पाणी तापत ठेवलं आहे धोंडे उकडण्यासाठी आणि काही तळणार पण आहे. तर इकडे आमचं डेकोरेशन स्टार्ट झालेलं आहे. हे प्रतिज्ञाचे बहीण आणि जिजू जस्ट आत्ता चालले आणि आता आम्ही इकडे डेकोरेशन करतोय. इकडे आमचे छोटे छोटे हात गाथा पण मस्त तिच्या पप्पांना मदत करतीये. या ठिकाणी आमच्या सासूबाई देन मावशी सर्वजण मस्त. हेच आजचं खूप स्पेशल होतं खापराची पुरणपोळी. सो हे बघा सर्वप्रथम असे लोळे बनवतात. खरी मेहनत यातच असते तशी तर सर्वच गोष्टीत आहे. देन ते असं भरलं जातं आणि त्याला असं जितकं होईल तितकं मोठं लाटलं जातं आणि मग हातावरती त्याला पूर्णपणे मोठं केलं जातं. आणि स्पेशल असे हे बघा खापरावरचेच मांडे. आणि इकडे आत्या याला उलटवत आहे. सुपाच्या मदतीने त्याला उलटवलं जातं. हे बघा असे लोळे बनवतात. त्याला असं आपटलं जातं आणि हे जो कपडा ठेवलाय तो ओलावाला आहे. आणि आज आम्ही किती 3 किलोची डाळ टाकलेली. 3 किलोचे खापरचे मांडे. हे मांडे बघा. हे असे काय म्हणतात त्याला लोळे 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 लाईक दिस. आणि ही पुरण थोडंसं पातळ असतं ह्याची कन्सिस्टन्सी आपल्या तव्याच्या पोळीपेक्षा. आणि अशी त्याची घडी घातली जाते. पण आता पोळीच ना स्पीड जो शतो चालूच ना कमी वेळ ना मग मी लवकर आवरायला पाहिजे होते. 42 होता म्हणजे 4 किलो मध्ये 42 होता. ते नाजूक नाजूक करायचे ना आपल्याला. हे आमचं ओतूरचं घर आहे.
नाना आणि नानीन त्यांचं आणि आमचं पाठीमागणं आहे. कुरडायला ठेवलंय आणि आई कुरडई तळत आहे. सर्व काही पाहुणे इकडे आले आणि आता आम्ही इकडे फ्लोअरवरती सर्व काही डेकोरेशन करतोय. फ्लोअरवरचं डेकोरेशन पेंडिंग होतं. तर इकडे मी मस्त अनारसे जे आहेत ते भरून ठेवत होते. 2-2 जोड्या होत्या. सो मग दोन्हीकडे 33. तर मग असं काही होतं फायनल. हे जे बघताय तुम्ही छान असं डेकोरेशन. आय होप तुम्हाला आवडलं असेल. इकडे गौमाता म्हणजे त्यांना पण वाण द्यायचे होते. सो मग किती भारी दरवाजा पाशीच गाय आली होती. सो मग इकडे आम्ही देवाला वाण दिले. खूप छान इकडे ताई आणि भाऊंचं मस्त छान स्वागत होतंय आणि सोबतच गाथा पण म्हणत होती. माझे पण पाय धुवायचे आणि मग इकडे गाथाचे पण पाय धुतले. आणि इकडे हा जो आहे तो शिव आहे, जागृती ताईंचा भाचा. त्यांना पण बोलवलेलं होतं. आणि ह्याच्या बघताय तुम्ही त्या जागृती ताईंच्या मावशीची मुलगी म्हणजे माझी देखील मावस नणंद. सो त्यांना पण सोबतच धोंड्याला बोलवलं होतं नानींनी. सो मग छान असं त्यांचं वेलकम झालं. आणि मग इकडे ताई आणि भाऊंचे पण फोटोज काढून घेतले. आणि इकडे एक साईड ताई आणि पूजाताई आणि भाऊंची एंट्री होत होती. त्यानंतर मग सर्वजण ॲक्च्युली सोबतच होतं, तर मग त्याच दृष्टीने सगळं काही डेकोरेट केलं होतं. इकडे सर्वप्रथम जे आहे ते ताईंना हळदी कुंकू लावलं. त्यानंतरनं गाथा पण म्हणत होती मला पण लाव मम्मा. सो मग लहान मुलांना जे आहे ते खूप छान असं आवडतंच असं काही असेल तर. आणि माझ्या मुलीला तर फारच आवडतं. सो इकडे सर्वांचं तोंड गोड केलं. आणि खरं तर धोंडाला जे आहे ते जावयाला गोड धोड्याचं जेवण घालण्याचं जे आहे ते आपली परंपरा आहे. सो त्याप्रमाणे त्यांना सर्वांना ऑप्शन वगैरे केलं. त्यांना जे आहे ते पेढे वगैरे सर्व काही गोड तोंड केलं त्यांचं. आणि सर्वांचं आधी ऑप्शन करून घेतलं आणि मस्त सर्वांचा हसी मजाक चालला होता इकडे या ठिकाणी. तर लगेचच मी पूजा ताईंची ओटी भरली आणि जागृती ताईंची ओटी आहे ती प्रतिज्ञाने भरली. म्हणजे टाईम पण सेव्ह होईल आणि सर्व काही वेळेत होईल या दृष्टीने. आणि आजकाल ह्या सर्व गोष्टींना बराचसा वेळ लागतो. सो मग आम्ही असं काही प्लॅनिंग केलं. इकडे त्यांची ओटी भरली आणि नमस्कार करून घेतला आणि शिवचा पण नमस्कार केला. तर आहोंनी इकडे लगेचच जे भाऊ आहे त्यांना ड्रेस दिला. आणि इकडे हर्षल भाऊंना प्रतीक दादांनी त्यांना उचित असं सत्कार केला, टॉवेल टोपी दिली. आणि इकडे आमच्या आई पप्पांनी त्यांना वाण दिले. आणि इकडे बाकी सर्वांनी फोटोज काढले. आणि इकडे गाथाचं जे आहे ते या ठिकाणी पण अधिक मासातलं कन्यापूजन तिच्या लाडक्या आत्ताच न्यू आंटीने केलं म्हणजेच प्रतिज्ञाने. सो ती पण मस्त एन्जॉय करत होती आणि तिला छान असं गिफ्ट दिलं जे की तिला खूप आवडलं. साईड बाय साईड इकडे जागृती ताईंनी देखील त्यांच्या भाच्याचं छान असं ऑप्शन केलं, त्याचेही पाय धुतले आणि नमस्कार केला. इकडे बघा गाथा खूप खुश होती आणि तिला पण गिफ्ट मिळालं. सो मग ती पण हॅपी होती. इकडं शिवला पण मस्त छोटूसा सत्कार केला आणि दोघं पण खूप मस्त एन्जॉय करत होते. बघा तुम्ही गाथा किती एक्सायटेड आहे गिफ्ट ओपन करण्यासाठी. काय आहे त्यात? काही नाही, तर त्यात खूप सुंदर असा ड्रेस आहे जो की तुम्ही बघालच आता तिने घातलेला. इकडे ताईंनी पण नानींची म्हणजेच त्यांच्या आईची ओटी भरली आणि इकडे पूजा ताईंनी देखील नानींची ओटी भरली. सो मग सर्वांनी सोबतच जेवण केलं मस्त.
असं काही झालंय आजचा डे स्पेंड. खूप छान असा हा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, गुड नाईट.